आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी पूजा गायकवाड। स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत। चर्चा होणारच। रहिवाशांना बिल्डर टँकरद्वारे गढूळ आणि अनियमित पाणी पुरवठा करत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले। तर बदलापूर शिरगाव भागातील आर्यन वन या गृहसंकुलातील शेकडो रहिवाशांनी पाण्यासाठी आंदोलन करीत बिल्डरला धारेवर धरले आहे। 500 फ्लॅटच्या या संकुलात 200 कुटुंब गेल्या वर्षभरापासून राहतात। मात्र बिल्डरने फ्लॅट विकताना 24 तास पाणी देण्याचे सांगितले असताना नळाद्वारे पाणी न देता चक्क टँकरने गढूळ पाणी आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय। या संबंधित बिल्डरला वारंवार तक्रारी करून सुद्धा लक्ष दिले जात नसल्याने हे आंदोलन रहिवाशांनी केल्याचे सांगितले जात आहे। आम्ही जॉब वाईफ असल्यामुळे इथे पाण्याचा भरपूरच त्रास आहे। कामावरून घरी आल्यावर पण पाणी नसतं, कामाला जाताना पण पाणी नसतं। सांगितलेलं सकाळी मॉर्निंगला 2 तास, संध्याकाळी 2 तास सोडणार, पण 2 तास सुद्धा पाणी नसतं। इवन अर्धा तास जरी पाणी बोललं तरी ते बिल्डरला खूप झालं। टँकरचं पाणी प्यायला देतो, त्या टँकरच्या पाण्यामध्ये पण एवढं वाईट प्रदूषण असतं की सगळं लाल पाणी असतं, ते आम्ही पिऊ पण नाही शकत ना वापरू शकत। आणि त्याच्यामुळे स्किनचे प्रॉब्लेम, लहान मुलं आजारी असा प्रकार खूप वाढला आहे सोसायटीमध्ये। काय केलंय आज आम्ही बिल्डरने आम्हाला सांगितलेलं की 2 वाजता मी स्वतः येऊन तुमच्याशी मीटिंग करतो। आज आम्ही 1 वाजल्यापासून सगळेजण खाली आलोय, पण बिल्डरचं आता 5 वाजत आले तरी काही आलाच नाहीये बिल्डर अजून तरी। बिल्डरशी आम्हाला मीटिंग करायची आहे की बाबा पाण्याचं पुढे काय करणारच, अशीच जर सोय ठेवणार असेल तर आम्ही रूम विकायला तयार आहे सगळेजण इथे। बघा, आमच्या नेसेसिटी आता सगळ्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम आज आहे पाणीचं। ते लक्झरी नाही आहे, कम्फर्ट्स नाही आहे, एक तेच आहे की नेसेसिटी पाणी पाहिजे आणि पाणी आम्हाला देत नाही। खूप त्रास होतो आहे आता पाणीचा। असं सिच्युएशन आहे की पियाला पण पाणी नाही आहे आणि हे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे। त्यासाठी आम्ही बिल्डरकडून डिस्कशन करतो आहे की आम्हाला पाणी द्या। इवन 24 आवर्स पाणी फ्लशमध्ये पण नाही आहे। आम्ही बकेट घेऊन सगळं वॉशरूममध्ये यूज करतात, पियाला पण पाणी नाही आहे। आणि इवन बिल्डर सांगितलं की आम्ही तुम्हाला टँकरमध्ये पाणी देणार आहे, पण पाणी पण खूप घाणेरडं आहे आता। त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे। रहिवाशांना पाणी दिले जाते, मात्र रहिवासी पाण्याचा योग्य वापर करत नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे बिल्डरचे म्हणणे आहे। लोगों को ये समझना चाहिए कि पानी बहुत कम है और म्यूनसिपल काउंसिल या एमजेपी के पास या टैंकर की जो सुविधा है वो बहुत लिमिटेड अवेलेबल है। वो लिमिटेड अवेलेबल होने के बाद में उसको अच्छी तरीके से वापरना है। लोग नल खोलकर अगर उसका वेस्ट कर देंगे तो हम कितना भी पानी देंगे वो नाली में ही बह जाने वाला है। तो आज अगर यहाँ पे 150 परिवार रहते हैं तो 150 परिवार को जितना पानी मिलना चाहिए हम टैंकर से उतारते हैं, लेकिन वो अगर कैमरा से वेस्ट हो जाएगा तो वो काम में नहीं आ सकता। ये मेरा कहना है। ये इन सब लोगों को मिलके पानी बचा के ही वापरना पड़ेगा और 1-1.5 महीने में हमारी ऐसी अपेक्षा है कि पानी हमको कनेक्शन मिल जाएगा, क्योंकि यहाँ के लोकल पानी का जो कनेक्शन है वो इतना ताकत नहीं है, तो हमको बाहर से ही लेना पड़ेगा। गावांची शहरे होत असताना स्थानिक स्वराज्य संस्था वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। तन्मय सोहणी, स्वानंद मीडिया, बदलापूर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।